हॅपी जर्नी या मालिकेसाठी मी आणि मृणालने तुम्हाला प्रथम मलेशियात नेलं. गेल्या काही वर्षात आश्चर्यकारक प्रगती केलेला हा देश बघणं हा माझ्यासाठी सुद्धा एक वेगळाच अनुभव होता. आणि आता आपण चाललो आहोत अशाच एका नितांत सुंदर देशाकडे, श्रीलंकेकडे. तसेच छोट्या तणीचे लोक, तसाच रसमभात, तीच दुकानांची गर्दी, तसंच भरपूर ट्रॅफिक. आमच्या कार्यक्रमाप्रमाणे आल्या आल्या कोलंबोतून निघून आमची गाडी निघाली मध्य श्रीलंकेच्या दिशेने, डंबुला गावाकडे. श्रीलंकेत हायवे नाहीतच, कारण त्यांची गरजच नाही. लांबी 650 किलोमीटर आणि रुंदी अवघी 250 किलोमीटर. इथले रस्ते तसेच गोव्यासारखे, अगदी छोटे आणि सिंगल लेन. त्यामुळे अंतरं कमी असली तरी प्रवासाला वेळ मात्र भरपूर लागतो. डंबुलाच्या वाटेवर एक हत्तीचा कॅम्प आहे. आमच्या यादीतलं पहिलं ठिकाण म्हणजे हा कॅम्प होता. आमची गाडी पिनावेला कॅम्पच्या दारातून आत शिरली आणि कळलं की सगळे हत्ती आंघोळीला गेलेत. समोरच्या गल्लीत शिरलो तर चामड्याच्या वस्तूंच्या दुकानांची नुसती दाटी होती. पाश्चात्य पर्यटकांना हत्तींचं भयंकर वेळ. त्यांच्या देशात हा प्राणी झू सोडून बघायला मिळत नाही, त्यामुळे त्यांची खूप गर्दी होती. 25 ते 30 हत्तींचा मनसोक्त आंघोळीचा कार्यक्रम चालला होता आणि सगळी जनता काठावरून हा कार्यक्रम बघत होती. आपण आता पिनावेला ऑर्फनेज कॅम्पच्या बाहेर आहोत. इकडचा बाहेरचा आपण आता पिनावेला कॅम्पच्या बाहेर आहोत. या पिनावेला ऑर्फनेज कॅम्पच्या बाहेर एक रस्ता क्रॉस केला की आपण एका नदीच्या काठावर येतो. या नदीचं नाव आहे मा ओया. ओया म्हणजे नदी. इथे ऑर्फनेज कॅम्प मधले हत्ती दुपारी स्नानाकरता आणले जातात. या इकडे तुम्ही बघितलं असेल, ही सगळ्या पाश्चात्यांची गर्दी आहे. या मंडळींना एका वेळेला इतके हत्ती एकत्र आंघोळ करताना बघायला मिळत नाहीत, म्हणून अगदी हरकल्यासारखे फोटो काढतायत. तुम्हाला आणखी एक गंमत सांगतो. या नदीच्या काठावर ओळीने दुतर्फा हॉटेल्स आहेत. या हॉटेलचे मालक काय करतात माहितीये? ते मुद्दाम 3 ते 4 हजार दिवसा मोजून हत्तींना इकडे आंघोळ करायला लावतात. म्हणजे होतं असं की एका हॉटेलच्या गॅलरी समोर हत्ती अर्धा तास आंघोळ करतात, मग दुसऱ्या हॉटेलच्या गॅलरी समोर अर्धा तास आंघोळ करतात. असं करत करत 1 वाजेपर्यंत सगळा जथा कॅम्पकडे परत निघून जातो. आणि ही आंघोळ पाहायला पाश्चात्य लोक अख्खा दिवसभर इकडे मुक्काम करून असतात. थोड्या वेळानं हत्तींचं डुंबणं संपलं आणि ते नदीतून बाहेर यायच्या तयारीला लागले. पेनावेलाला आम्ही एका इको फ्रेंडली दुकानात गेलो. इथं हत्तींच्या विष्ठेपासून कागद, ग्रीटिंग्स आणि अन्य शोभेच्या सुंदर वस्तू ठेवलेल्या होत्या. किमती सुद्धा खिशाला परवडणाऱ्या होत्या. एकंदरीत टाकाऊ वस्तूंपासून टिकाऊ वस्तू करण्याची कल्पना उत्तम आणि स्तुत्य आहे. त्या एवढ्याशा गल्लीमधून या प्रचंड प्राण्यांचा जथाच्या जथा जातानाचं दृश्य थरारक होतं. वास्तविक सर्व हत्ती पाळीव होते, पण त्यांची अजस्त्र ताकद त्या अरुंद बोळात एकवटल्यामुळे एक वेगळाच अनुभव येत होता. श्रीलंका हा देश हत्तींसाठी प्रसिद्ध आहे. एवढ्या लहानशा देशात 17 अभयारण्य आहेत. या अभयारण्यात जवळजवळ 3000 हत्ती आहेत. आता आपण आहोत पिनावेला नावाच्या लहानशा खेड्यात. इथे हत्तींची संबंधित एक वेगळीच ऍक्टिव्हिटी चालवली जाते. इथे चक्क हत्तींचा अनाथाश्रम. लहानपणी आई वडिलांपासून दुरावलेली हत्तीची पिल्लं, जखमी अवस्थेतली हत्तीची पिल्लं यांना इथे आणलं जातं आणि त्यांचं संगोपन केलं जातं.
1970 साली या हत्तींच्या पिल्लांची संख्या होती फक्त 5 आणि आज आहे 79. आता हत्ती या प्राण्याचं पाश्चात्यांना एवढं कौतुक की मग त्यांनी काही केलं तरी त्यांना कौतुकच वाटतं. या शेडमध्ये हत्तींना जेवायला घालायचा, त्यांना बाटलीतून दूध पाजायचा कार्यक्रम झाला. आणखी एक गमतीची गोष्ट आहे, इथे चक्क हत्तींना प्रशिक्षण देणारा माहुतांकरता माहुत पब आहे. जगातला मला वाटतं असा एकमेव पब असावा. आता ही मंडळी इकडे नक्की काय करतात हे फक्त हत्तीच जाणे. हे काय करतात जर आपल्याला बघायचं असेल तर संध्याकाळपर्यंत थांबायची तयारी हवी. आहे तयारी? हो, पण हे लोक इकडे काय करणार? तुम्ही आम्ही करतो तेच करणार, मग कशाला थांबायचं? चला. आपल्या मधुमलाईच्या जंगलात असाच एक कॅम्प आहे. हेच सगळं तिकडे पण चालतं, म्हणून आम्ही आमचा मोर्चा वळवला डंबुलाकडे. श्रीलंकेमध्ये क्रिकेटच्या मॅचेस असल्या की एक तरी सामना डंबुलामध्ये असतोच. त्यामुळे आमची अशी समजूत होती की हे खूप मोठं गाव असेल, पण हे गाव अगदीच छोटं निघालं. आता तुम्ही कॉमेंट्री करणार आहात. आमचे अँकर झोपलेले आहेत रात्रभर जागरण करून. इथं प्रसिद्ध आहे ते इथलं गोल्डन टेम्पल किंवा बुद्धाचं सुवर्ण मंदिर आणि त्याच्या शेजारी असणाऱ्या बौद्ध भिक्खूंच्या अतिशय पुरातन अशा गुंफा. मंदिराच्या प्रवेशद्वारातून आत शिरताक्षणी दृष्टी व्यापून टाकेल अशी भव्य आणि सोनेरी बुद्धाची मूर्ती मंदिराच्या कळसा शेजारीच दिसते. बुद्धाची विरक्ती आणि अशा भव्य झगझगीत सोनेरी मूर्ती या थोड्या विरोधी वाटतात, पण ह्याच सोनेरी रंगामुळे ही मूर्ती कित्येक किलोमीटर्सवरून सुद्धा दृष्टी वेधून घेते. श्रीलंकेचा मुख्य धर्म बौद्ध. कुठे दूर जन्मलेला बुद्ध आणि त्याचा पंथ या दक्षिणेकडच्या एका छोट्याशा बेटावर इतका खोलवर रुजावा याचं आश्चर्य वाटतं. 2000 वर्षांपूर्वी दळणवळणाची प्रवासाची काहीही साधनं नसताना याच बौद्धांनी रांची, आपलं अजिंठा वेरूळ ते थेट श्रीलंकेमधल्या डंबुलापर्यंत आपल्या धर्माच्या खुणा निर्माण केल्यात. हा खरोखर चमत्कार म्हणायला पाहिजे. गौतम बुद्धाचा जन्म साधारण 2500 वर्षांपूर्वी झाला, म्हणजे इसवी सनाच्या आधी 550 वर्ष. त्यांचं आयुष्य साधारण 80 वर्षांचं होतं, म्हणजे इसवी सनाआधी 400 वर्ष त्यांना मोक्षप्राप्ती झाली. त्यानंतर 200 वर्षांनी इथे बुद्ध धर्माचा प्रसार सुरू झाला. आज आपण जिकडे आहोत हे डंबोलाचं गोल्डन टेम्पल म्हणजे एक मंदिर आहे आणि काही गुहा आहेत. यात काही पेंटिंग्स आणि काही मूर्ती ठेवलेल्या आहेत. यातल्या काही आधुनिक पण आहेत, पण हे सर्व आपल्याला थेट त्या 2500 वर्षापूर्वीच्या कालखंडात घेऊन जातं. खरं सांगायचं तर हा बुद्ध धर्माचा अगदी सुरुवातीचा काळ. चला तर आपण बघूया. मंदिराच्या शेजारी एक अनपेक्षित पायऱ्यांची चढण लागली. हा रस्ता होता बौद्ध गुहांचा. श्रीलंकेच्या पर्वतरांगांचं एक वैशिष्ट्य आहे, यांच्यावर गवताचं पातं नाही की मातीचा कण नाही, काळा कुळकुळीत उजाड कातळ. अशाच एका भव्य कातळाच्या तळाशी या गुंफा लपलेल्या आहेत. आत्ताच मी तुम्हाला सांगितलं इथं काही गुहा आहेत. या गुहांमध्ये नक्की काय आहे ते तुम्हाला सांगावं म्हणून मी मुद्दाम आत जाऊन आलो. या गुहात मी जे काय बघितलं ते शब्दांच्या पलीकडचं आहे. तुम्हाला प्रत्यक्षच जाऊन पाहायला हवं. हा जो सगळा खडक दिसतोय ह्याच्या पोटात गुहा आहेत आणि समोर येते त्याचं प्रवेशद्वार. आतमध्ये 5 गुहा आहेत. पहिल्या गुहेमध्ये 27 मूर्ती आहेत आणि सगळ्यात मोठी मूर्ती 47 फुटाची आहे. दुसऱ्या गुहेत बुद्धाच्या आयुष्यातल्या प्रसंगावर आधारित काही पेंटिंग्स आहेत. ती केवळ अद्भुत आहेत. पहिल्यात युवराज सिद्धार्थ शस्त्रास्त्रांच्या स्पर्धेत भाग घ्यायला निघाला. दुसऱ्यात तो आपलं धनुर्विद्येतलं प्रावीण्य दाखवतोय. तिसऱ्यामध्ये घर सोडून संन्यस्त व्हायला निघालाय. चौथ्यामध्ये मारा नावाच्या राक्षसाने त्याच्यावर हल्ला चढवलाय आणि 5व्यामध्ये मारा या राक्षसाला त्याने मारून हत्तीवरून फेकून दिलंय. इतर गुहांमध्ये सुद्धा काही छान छान पेंटिंग्स आहेत.
ती तुम्ही प्रत्यक्ष जाऊन पाहणारच आहात. इथं खूप गुंफा आहेत, पण यात सर्वात महत्वाच्या अशा 5 गुंफा आहेत. साधारण 1500 ते 1600 वर्षांपूर्वी भिंतीवर छतावर काढलेली ही सुंदर चित्र अक्षरशः भरजरी आहेत. काही चित्रांनी काळापुढे शरणागती पत्करली आहे, तरी बऱ्याचशा चित्रांचा मुख्य भाग अजूनही उत्तमरित्या शाबूत आहे. ही खास बुद्ध परंपरेची चित्र, त्यांची विशिष्ट शैली, त्यांचं सौंदर्य, त्यांनी या चित्रांसाठी निवडलेल्या दुर्गम भागातल्या या गुहा, या सगळ्यांचा उद्देश काय असेल? धर्मप्रसार की चित्रकलेच्या प्रशाला? गूढ प्रश्न. त्यांची उत्तरं काळाच्या ओघात केव्हाच नाहीशी झालेली आहेत. आपण त्या मंद प्रकाशात फक्त इथल्या भव्यतेचा आणि गूढतेचा आनंद घ्यायचा. या सर्व गुंफांना आता छान नाजूक प्रवेशद्वार बांधून बंदिस्त केलंय. मधल्याच कुठल्या तरी एका राजवटीत या वरच्या खडकामधून एक पन्हळ खोदून पाण्यापासून या गुंफांचं रक्षण करण्याचा प्रयत्न केलेला दिसतो. गौतम बुद्ध स्वतः श्रीलंकेत 2 ते 3 वेळा येऊन गेले होते असे उल्लेख आहेत. म्हणून बौद्ध धर्माचं प्रस्थ इथं असेल कदाचित. या गुहातून बाहेर पडताना माझ्या डोळ्यांसमोरून हलत नव्हती ती अत्यंत आकर्षक रीतीने अवघड ठिकाणी काढलेली चित्र, ती गूढ शांतता, मंद प्रकाश आणि बुद्धाच्या चेहऱ्यावरचे ते सौम्य भाव. या गुंफा अशा मेंदूवर कोरल्या जातात. डंबुलामध्ये आमचा मुक्काम होता एका सुंदर रिसॉर्टमध्ये. अत्यंत प्रशस्त जागेत बांधलेल्या छोट्या छोट्या कॉटेजेस, तिथली अगदी साधी वाटणारी पण अत्यंत सुंदर सजावट. आदल्या दिवशी इतकं थकून सुद्धा दुसऱ्या दिवशी सकाळी उठलो ते पूर्ण उत्साहात. आमच्या गाईडने म्हणजे आमेला जयवर्धनेने, आम्ही याला मायेला जयवर्धनेच म्हणायचो, आम्हाला घाबरवायचा प्रयत्न केला की आज एका अतिउंच किल्ल्यावर जायचंय. चढण कठीण आहे, पण आमचं युनिट सगळंच सह्याद्रीच्या किल्ल्यांवर हुंदडणार असल्यामुळे त्याचं सांगणं कोणी फारसं मनावर घेतलं नाही आणि आमची गाडी सकाळीच पोहोचली सिगिरिया किल्ल्याच्या पायथ्याशी. महाराष्ट्रातले कितीतरी किल्ले मी हिंडलोय, पण सिगिरिया किल्ल्याच्या पहिल्याच दर्शनात मान्य केलं की असा किल्ला महाराष्ट्रात नाही. पाहिला? We have to go right over there. You have to go right over there to press course. एका उंच डोंगराच्या टोकावर एका ताशीव महाप्रचंड खडकावर. इकडे खाली किल्ला बांधला असतं का बिघडलं असतं का? इकडच्या राजांना पण डोंगरावर किल्ले बांधायची सवय दिसते. चला.
हा खडक इतका ताशीव आहे की याच्यावर कोणी 1200 वर्षांपूर्वी पूर्ण किल्ला बांधला असेल ही कल्पना सुद्धा अशक्य वाटते. म्हटलं वाट जशी नेईल तसे जाऊ. संपूर्ण पाषाणामधून खडकामधून इतका शोभिवंत केलेला किल्ला दुसरा नाही. पहिली चढण पायऱ्यांची आहे आणि साधारण आपल्या दौलताबादच्या किल्ल्याची आठवण करून देणारी आहे. जागोजाग दगडात कोरलेली आसनं, खडकांच्या नैसर्गिक कमानी यातून वाट काढत आपण निम्म्यापर्यंत पोहोचतो. आणि हा किल्ला बांधणाऱ्या राजांनी किती विचारपूर्वक तो बांधला याची कल्पना येते. तळातली भव्य बाग आणि परिसर कश्यप राजाची रसिक दृष्टी दाखवतो. या कश्यप राजाचा इतिहास थोडासा औरंगजेबाशी मिळता जुळता. स्वतःच्या वडिलांना मारून त्यानं राज्य बळकावत हा किल्ला सुमारे 1200 वर्षांपूर्वी बांधला. मूळचा या खडकाचा आकार सिंहासारखा होता. मुख्य चढण संपून आता आपण अगदी कड्याशी पोचलोय.